जेव्हा काय केलं यांनी समझदार पोर गवले रे। हाँ मम्मी आपने समझदार लड़की दिया मेरे हाथ में। क्या तेरा किस्मत अच्छा को ऐसा मिळी की आता ऐका ना मी भीक मागायला आलोय सासूरवाडीला। मित्रांनो हे बघा मला भीक द्यायला पैसे काढले। असं काय बोलताय तुम्ही? भीक द्यायला पैसे काढले? जीवला खडा आहे मी क्या तू पैसे दे ना। कोणता पैसा? हे बघ चोरटी चोरटी बघ। हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तुमका सर्वांका स्वागत आहे, स्वागत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा नवरोबा यूट्यूब चॅनलमध्ये। आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आहो मला सोडायला आलेले घरी, कारण की 1 महिन्यानंतर माझे बाबा येणार होते दिल्लीवरून मला म्हणजे घरी सगळ्यांना भेटायला नाही घरी येणार होते। तर आहो आता 2 दिवस झाले मी घरीच आहे। आणि आहो पण मला सकाळी घ्यायला आले घरी, ते पण फ्रेश व्हायला गेले आणि मम्मीचे पण कामं करून सगळं आवरलं आहे आणि मी पण फ्रेश होऊन झाली आहे। कशी दिसते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर चला आज दिवसभर काय होतं आम्ही तुम्हाला दाखवू, तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा। तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग। आणि आज मी आलोय सिम्मीला घ्यायला। ऍक्च्युली काय झालं, मी दादरला गेलो होतो आणि मग तिकडूनच इकडे निघून आलो। हे बघा माकड तोंडे मला माकड बोलताय। तर मित्रांनो हिच आहे ना एका ठिकाणी आपला कुठला फॉर्म इथे कशेळ्याला सीमा फार्म हाऊस काहीतरी आहे, तर तिथे ना सिम्मीचा झुंबाचा बॅच आहे। म्हणजे झुंबा नसतो का जे वर्कआउट वगैरे करतात, त्यामध्ये डान्स असतो, गाण्यावरती मस्त स्टेप करायचे असतात, तर तसं आहे। तर तिकडे तिला जायचे। तर आज बघू दिवसभरात कसं काय होतं ना ते तुम्हाला आम्ही पूर्ण दाखवतो। परत यायला तिकडे गाडी नाही येत ना, येल एकलेलं सोडून दे तू आणि लय घरी येऊन येऊ माजली वही। हा लय लाड झालं, तिकडून नेला का घरी नेवा रेमट वाय कामाशी येतात। माझा बच्चा तिकडे आली मोठी आवाग लवकर निस्ता उडा टाइम निस्ता आपको लगाओ नहीं क्या मेरे से कपाल पे? हाँ लगाओ, इतना टाइम कितना हुआ है, चल जल्दी। मेरे कपाल पे आपको लगाया, माथे पे लगाया। मम्मी कितने टाइम से रेडी हो रही है बताइए? सही बात है। कितना टाइम हुआ बताओ? मेरे को क्या मालूम? तू मेरी माँ है मेरी, समझा? तो ही हमारी है सासू माँ। बाकी मम्मी को भी लेके जाते, मम्मी भी करेगी, मम्मी करेगी ना जुम्बा एक्सरसाइज। चलो आपको जरूरत है उसकी, आपकी हड्डियां दुख रही, सब पैर बिर की ठीक हो जाएंगी। हाँ नको? अरे बहुत हार्ड है जुम्बा। इधर सिखाया था रे बाप रे। किया था आपने इधर? हाँ इधर सिखाता है ना। तर चल पटापट आवर, पटापट ना तर तोंड मारीन। आता काय करतो, फटाफट जातो आणि दिवसभरात कसं काय ते तुम्हाला दाखवतो। आणि एक नाश्ता बघू नशिबात असेल तिकडे, कारण इथे टाइम झाला म्हणून निघायला लागेल। 100 रुपयाला सँडल। किती? 100 रुपये। हा भारी आहेत रे, मला आवडतं असं 100-100चे। आणि मी मस्त 1-1 वर्ष चालवते, तुम्हाला टेन्शन नाहीये। बरे समझदार पोर गवले रे। हाँ मम्मी आपने समझदार लड़की दिया मेरे हाथ में। क्या तेरा किस्मत अच्छा को ऐसा मिली कि आपकी किस्मत अच्छी है। याला आता लय उडत नाही, तू शेतात रेमट व्हायला। तुम्ही कुठं पण जा। चल मग पावडा पिकावा जे आणि शेतात आता उखळायचं, आपल्याला तिकडे मुळाय लावायचंय शेतात। आपल्या बाबाला आहे तो ना, मग तू अशी जीवन जाशील इकायला। हा मी घेऊन जा। तर चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। मित्रांनो हे बघा यांचा अवतार, यांना माझ्या मम्मी सोबत व्हिडिओ बनवायचंय। माझी मम्मी पण आली भाजी घेऊन आणि भीक मागायला आलोय मी, आणि ऐका ना मी भीक मागायला आलोय सासूरवाडीला। आणि ते सोडा, बाहेर सगळे यांना ओळखतात ना आता, मग सगळे लोक उभे आणि पळून आलो बाहेर आहेत माणसं हे बघताय म्हणजे। आणि हे असं जावय बापू भीक मागायला आलाय सासूरवाडी।
तर हे व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राम वर क्या बघायला भेटेल. हा, तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघायला भेटेल हा व्हिडिओ मित्रांनो. भाजीवाली मित्रांनो हे बघा, मला भीक द्यायला पैसे काढले. पैसेच पैसे निघतायत. तुम्ही भीक द्यायला पैसे मग आपल्याला पैसे दाखवायचे, मग काढायला नको का? मग भिका द्यायला नाही, असं नाही बोलायचं. मम्मी हे पैसे काय केले? भाजी केली. अरे मला वाटलं माझा द्याल खडला. माझी मजाच होती, पुरा एपीसी भरून नेलं असतं. आता पैसे देखला खोटा असता एका फाटात. आता एक दिवस ना गपचूक येईन, गपचूक. आणि ना तेवढे पैसे चोरी तू सिमे आईला सांगू नको. काय नाही सांगू, मग पैसे चोरी त्या. मग तुमचा आज मजा. आता चोरी करू घरात. आई एक दिवस असा तू भेटायला आणि त्यांच्या आईला बोलाय तू स्टेशनला येईन, या रिक्षा दुसरे करून आणतो कपाटातून इथूनच सगळं पैसे चोर. तू त्यांना पैसा चोर आहे. चला आता मग दुसरे भीक मागायला. मित्रांनो आमची मंडळी इकडे सगळं आम्हाला बघून हसताय. काय हसता तुम्ही? क्यों हस रहे हो? वीडियो में थोड़ा शर्म का वीडियो निकालने, बराबर ना दीदी? तो आप शर्मा रहे हो, मेरे को क्या बोल रहे हो? बड़े तशी लाज वाटत बोलीशी. फिर तभी तो इंसान हंसता है ना. अभी बाहर आ रहे, तब से शर्मा रहे थे. जाओ अभी, मैं इधर से आऊंगा चल के. देवाच्या नावानं गरीबाला काहीतरी द्या, तुमचं भलं होईल. सासूबाई देवा काय केलं यांनी. ते व्हिडिओ आता नाही, तुम्हाला बेंड द सीन घ्यायला कोण नव्हता त्याच्यामुळे आम्ही घेतले नाही. ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजला सगळे बघायला भेटतील. मला पळू दे, बरीच लाज वाटायला लागली. सगळे देखता ते पण सगळी देखता इकडे उभा राहून हे बघा, लपून लपून बघताय. तर चला मित्रांनो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मित्रांनो आम्ही परत रेडी झालो. आता जे कपडे होते व्हिडिओसाठी ते हे केले, चेंज केले. आणि आता आला इडलीवाले दादा. तर मस्त सीमा आपल्यासाठी इडली समीपता हे नीलम. तर मित्रांनो आणि मम्मी येते मॅगी बनवते. तर हे बघा सगळं मटेरियल छिनलंय आणि याने चुली ठेवून गेला आणि परत आज जाळतील का काय मला असं वाटतात. थांब हे बघ सगळं मटेरियल आहे, मॅगी बनवतात. कारण नाश्त्यासाठी आम्हीच बोललो की काय बनवू नका, घाईघाईत होतो. पण आम्हाला जिकडं कामासाठी एका जायचं होतं, तुम्हाला सांगू ते सरप्राईज आहे. तर ते थोडं कॅन्सल झालंय. मग आता काय करतो, इडल्या वगैरे आहेत, मस्त नाश्ता करून घेतो. काय इडलीच आहे काय? इडली वडा आणि डोसा साधा. बस तर मित्रांनो खाऊन घेतो. आणि मग सिम्मीचा कशेळ्याला झुंबा बॅच आहे ती त्यासाठी जाईल तिकडे. आणि बघू आता कसं काय ते सगळं घेतलंय. मस्त खाऊन घेतो. आणि बाकी पसारा पडलेला आहे तो सिम्मीचेच कपडे, ते मलाच घरी न्यायला लागतील की ती येते बघू. आता पटापट आवरतो आम्ही. आणि मग काय करतो, सगळं पसारा असंच ठेवलंय मित्रांनो, सगळं आवरून घ्यायचंय. तर पटापट आता ती पण आवरून घेईल. आणि मॅगी आहे ती बनवून घेईल. मग मॅगी आणि डोसा मस्त आम्ही रापाराप खाणार. काय रापाराप खाणार? क्या हुआ? नाही हो चटणी. सासूरवाड्याला आल्यावर नुसतं इडली डोसा आणि काय सांगतात त्या मेंदू वडा. मेंदू वडा काय मेंदू तुला आहे का मेंदू आली मती? हा मला सांग नवरी आलं. चल पटापट मॅगी बनवून जे पटापट बने ना तर उपट्या टिकीन तुझे. तुमच्या चुकट्या तुमची आई माझ करून होईल काही मार म्हणून. चल पटापट मॅगी बनवून घे. तर मित्रांनो चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहा. आपला मस्त डोसा बिसा आलेला आहे. तर हे बघ चोरटी चोरटी बघ. हा चायलं नाही पैसे मागायचो मालू तू आणि चोरी करीत पैसे आयच. दे कशी चोरटी दे. मम्मी इसका क्या करने का बताओ. कुछ नहीं करने का, प्यार से मांगने का. मम्मीचा प्रेम आहे ना म्हणून काय ना मा फटका दिलाच तर येलं माकडे. हा मम्मी पैसा चोर आहे ना. नाही ना बेटा. अरे ये पैसे मागायचं मालू तू आणि पैसे हे चोरी करीत. 50-50 होता ना.
हा मम्मी चोरला ते पैसे कोटा ना माहिती आम्हाला दे परत ते पैसे. आमचं 50-50 होतं येणं उगाच द्यायला आयल ना. 10 रुपयाचा चहा तर पेला असता ना. तर मित्रांनो आता आलाय मस्त इडली डोसा खाऊन घेतो. मम्मी लो ना थोडा खा लो. नाही फिर मॅगी खाओगी ना. हा चलो फिर. चला मित्रांनो आम्ही पण इडली डोसा खाऊन घेतो फटाफट मस्त पैकी गरमागरम आणि मग नंतर मॅगी खाऊ आपण. मला फचितो. तर मित्रांनो आमची मॅगी बनवून झाली आहे. आहो तर फटाफट घ्यायला या. माझी मॅगी कशी दिसते. माझी मॅगी कशी पिवळी कशी पिवळी कशी दिसत. मॅगी सारखी दिसत आहे. तर मित्रांनो मम्मी येते पण चाय मध्ये खारी बुडवून खाते. आणि आता बिस्किट आहे बिस्किट. आणि आता आम्ही मस्त पैकी मित्रांनो हे बघा मॅगी बनलेली आहे. नुसतं वाटाण घालून बटाटे घालून बटाट ना काय वाटाणात डायरेक्ट टमाट्या. आता काय करतो मित्रांनो ही मॅगी आहे. मॅगी रपारप खाऊन घेतो आणि मग घरी निघतो. कारण काय मित्रांनो आम्हाला इथून ट्रेन पण आहे 12:30ची. ती पकडायचे काय पण करून. मग तिथून पुढं काम पण आहे ते तुम्हाला दाखवतो कसं काय. आणि मला पण जायचंय कशाळाला. तिला पण जायचं पण नाही मित्रांनो. मला पण मॅगी खायची असेल तर नक्की घरी या. आणि मॅगीच्या पुड्या घेऊन या आणि मटेरियल घेऊन या. एक तर महाग झालाय माच ना देखलू भीक मागा आलू तिकडं. हाँ मम्मी दिया आपने मुझे कितना रुपया दिया. 200. हाँ 50 कट किया 50 रखा था मैंने इसलिए 150 बोल रहे थे. तो इसने 50 रख दिया. चल खा ले अभी. तर चला मित्रांनो रपारप खाऊन घेऊ. तर चला मित्रांनो आमची मॅगी वगैरे खाऊन झाली आणि आता आम्ही घरासाठी निघलो. चलो मम्मी आते आशीर्वाद दो. गले मिल रे बाबुल की इसका तिला आता नेऊन रेमटवतो शेतात. चल चल कामाला बघ तू कमाट मोडीत बरोबर. मला गिफ्ट दिला आहे बॅग. कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला पाहिजे असेल आता काय करू. आता बॅग दिली मग पिशवी होतो भीक मागा. आता बॅग घेऊन येऊन भीक मागा. सॉरी मित्रांनो आम्ही ऍक्च्युली इथे व्हिडिओ बनवत होतो. म्हणजे माझा कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला इंस्टाच्या पेजला बघायला भेटेल. मी असा भीक मागायला येतो आणि एक सासूच्याच घरी निघतो सासऱ्याच्या. तर तसा कॉमेडी व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. तर चला आता काय करतो मित्रांनो आम्हाला ट्रेन पण आहे तर फटाफट निघतो आणि नेरळला पोहोचून कसा प्लॅन आहे काय कसं काय कुठं जाणार आहे ते तुम्हाला सांगतो तिकडे जाऊ. आणि मित्रांनो सिम्मीचा स्कूल इथे ती किती पर्यंत शिकले. मी इकडे 10वी पर्यंत. 10वी थोडी खोटी बोलत या नवी नापास आहे नी. नका ना बोलू. मग एवढी खोटी बोलत आहे मग 10वी नवी नापास आहे. ऑटो भेटले आपल्या भावाची. चला एकदम बसले माकडे. घे तुझा सामान निसता अख्खा रिक्षा भरून टाकले. मग रिक्षा घेऊन जायचं का नेरळला सांगा. अख्खा घर खाली करणार आहे नेरळला घेऊन जायचं का रिक्षा. पैसा तुझा का मग चोरी केलेले. तुम्ही चोरी केले मी नाही. तेच मम्मीने दिलेले पण आमचं 50-50 वाटू. चला मित्रांनो आता आम्ही स्टेशनला पोहोचला आणि हे बघा माझे कुणी हे बघा यांना 2 रुपये देतो आणि स्टेशनला सोडायला सांगतो. नाही तुम्ही माझे आता सगळे खुश हो ना तुम. मग कुणी पण 2 रुपये हा देते ना. तर चला मी तिकीट घेते. हे तर तिकीट घेत नाही तर मी काढून घेते मित्रांनो तिकीट. आता पोहोचले इकडे मी. मित्रांनो आहो काय करताय. गुड मित्रांनो सुटले. आता जातो. आता स्टेशनला पोहोचलो बस. मित्रांनो आम्हाला 12:51ची ट्रेन आहे आणि खूप लेट झालोय. जसे ट्रेन आले की आम्ही इथून सुटून डायरेक्ट नेरळसाठी. मित्रांनो आमची पण ट्रेन आलेली आता. आता जातो रपारप. हे घे कुली तुझं सामान घे. तर चला मित्रांनो फटाफट आता हे सगळं सामान घेतो. मी एवढाच घेतो मरू दे लवकर.
मित्रांनो आम्ही नेरळला पोहोचलोय. आता इकडून आम्ही वेगळं होणार आहे, अलग होने वाले हैं. आम्ही पैसे चोरी केलेले वाटून घेतलेले. तिला 5 रुपये, मला 8 रुपये. आणि आता मी पण चाललो आणि ही पण चालली तिचा. मी पण चालले आता कशेळेला. सीमा फॉर्म मध्ये माझं झुंबाचं सेशन आहे, ते घ्यायला चालली मी. तर चला मित्रांनो, चल मेसेज टू टाटा टाटा निघ. तर चला मित्रांनो, आता मी पण घरी अख्खा सामान दिलाय माझ्याकडे. डोक्यावर उठते घालायला निघ. तर मित्रांनो, सिम्मीचा पार्सल पण आलेला, तर ते पार्सल घ्यायचं होतं. मग आलो निघून. आणि तिचा झुंबा बॅचेसचे जे सेक्शन होतं त्यासाठी मी जाणार होतो, पण तिथं अलाव नाही शूट करणं, त्याच्यामुळे मी गेलो नाही. मग काय, सगळा सामान घेऊन आपण आपल्या दुनियामध्ये परत आपल्या गाव साईडच्या लाईफचेच ब्लॉग येतील आणि कंटिन्यू तेच आहेत. तुम्हाला आवडतात की नाही ते मला सांगत राहा मित्रांनो. म्हणजे कसं आम्ही थोडंफार जसं होईल तसं चेंज पण करायला बघू, नवीन काय दाखवायला. पुढं तुम्हाला अजून खूप मोठे धमाके भेटणार आहेत बघायला. आणि घरी हे सगळं सामान ठेवतो, बघितलं असेल तिची बॅग हे सगळं सामान आहे, ते सगळं ठेवतो घरी. आणि स्टंट करतो आम्ही, जिथे प्रॅक्टिस करतो. भाताची गिरण आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये जागा दाखवलेली, ती जागा साफसफाई करायचे. तर मित्रांनो चला, मी पण घरी पोचलोय सगळं सामान घेऊन. आणि एक छोटी ताई, ती पण लपून आहे बघा, कशी भाकर खाते ती बघा, लपते. तर मित्रांनो, आणि आता काय करतो, थोडा आराम करतो. कारण का जिथे आम्ही फ्लिपसाठी प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी जागा दाखवली होती भाताच्या गिरणीच्या इथं, तर माझा मित्र येतो, तो आणि मी मिळून पूर्ण साफसफाई करणार आहे. सॉरी मित्रांनो, मी ज्या कामासाठी जाणार होतो ते नाही झालं, कारण एक मित्र आला होता, त्याचा अर्जंट काम होता. व त्याच्यामुळे तिकडं कायच मी शूट वगैरे नाही केला. आणि आमचं जे काम जे करायचं होतं प्रॅक्टिससाठी ते पण राहून गेलं. आणि त्याबद्दल सॉरी, मी काय दाखवू शकलो नाही, कारण रात्रीचे पण 8 वाजलेत आणि आत्ता घरी पोहोचलोय. आणि सिम्मी पण घरी आलेली आहे. बघू चला काय करते, तुम्हाला दाखवतो. यार कैसे आप करा रहे हो बच्चा मेरे को. तर मित्रांनो, सिम्मी पण घरी पोचली आणि नुसते हे घाबरत असते, तर ती पण जेवण वगैरे बनवते. तर मग आजचा ब्लॉग तिथंच एंड करू ना. मग तुम्ही भुस्यावर गेलेले ते नाही केलं? नाही, दुसरं काम होतं तिकडे गेलतो. मग चालेल. मग मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इकडेच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर चला, टाटा, बाय बाय. काय काम नाही.